चला तर आज मी तुम्हाला प्रिन्स कटची कटिंग दाखवणार आहे. तर चला बघूया आपण हा म्हणजे आता असा ब्लाऊज आहे. ब्लाऊजची उंच पूर्ण उंची आहे 14.5 14.5. तर आपण त्याच्यात 1 इंच वाढवायचं. 1 इंच वाढवलं तर 15.5 इंच आणि असं शोल्डर टाकायचं आहे 5.5 आणि त्याच्याच लाईनमध्ये मुंड्याचं माप टाकायचं. तर हे आहे मला 6 इंच आणि आता आपण ब्लाऊजचं चेस्टचं माप घेऊया. तर हे माप आहे 8.5. तर 8.5 चौथा माप 8.5 आहे चेस्टचं. तर हे बघा 8.5 टाकल्यानंतर इथं 1.5 इंच एक्स्ट्रा घ्यायचं मार्जिनसाठी. असं 1.5 इंच जास्त घेतल्यानंतर असं पाठीमागचा गळ्याचं माप आहे. असं वरतून जर घेतलं तर 12 इंच आहे आणि इकडच्या साईडला खालच्या साईडला जर घेतलं ब्लाऊजच्या खालच्या साईडला तर 2.5 आहे. तर 2.5 आपण 1/2 इंच एक्स्ट्रा ठेवलं. हे झालं 1/2 इंच एक्स्ट्रा आणि असं 2.5 माप टाकायचं. इकडे पण शोल्डर 2.5 माप गळ्यासाठी आणि हे 2.5 म्हणजे बरोबर लाईनमध्ये जोडून घेऊया. असं लाईनमध्ये जोडून घेतलेलं आणि आता ह्याला असं बरोबर गोल राऊंड करा. इथं आहे ते 1/2 इंच टाकायचं. जे कोणी नवीन असेल त्यांनी 1/2 इंच असं टाकायचं. आता कमरचा पण चौथा भाग घ्यायचा. पंधराच्या निम्मा घ्यायचं. तर 7.5 1 इंच टक्ससाठी 1 इंच मार्जिनसाठी हे असं जोडून घ्यायचं. आणि इथं असं 1.5 इंच अंगातल्या शेप देण्यासाठी असं 1.5 इंच. हा झालेला आहे प्रिन्स कटचा पाठीमागचा भाग. असं इथं इथून इथपर्यंत उंची आलेली. हा आलेला शोल्डर इकडं मुंडा आणि इकडे चेस्टचं माप आहे. इकडे कमरचं माप आहे. पाठीवरचा गळा आहे. असं आपण कसं पण गोल घेऊ शकतो, चौकोन घेऊ शकतो. आणि आता पुढचा भाग आपण बघूया प्रिन्स कटचा कसा आहे. तर हा पाठीमागचा भाग पूर्ण झालेला आहे. आता आपण पुढचा भाग हा झालेला आहे आपला पाठीमागचा भाग. तर असा हा डीप एकदम गोल राऊंडचा भाग आहे पाठीमागे. आता आपण पुढचा भाग टाकूया प्रिन्स कटचा. तर सोप्या पद्धतीमध्ये सांगते मी आता एकदम असा हाच भाग टाकून घ्यायचा आहे. तर असा हा पाठीमागचा भाग कापडावर मांडून घ्यायचा असं आणि पूर्ण असं पूर्ण हे बघा असं एकदम असं लाईनिंगमध्ये कपडा टाकायचा. आणि हे आता आपण पुढचा भाग प्रिन्स कटचा दाखवणार आहे मी कसा कटिंग करायचा. आता हे पूर्ण झाल्यानंतर हे पूर्ण याला लाईनिंग करून घ्यायची. अशी लाईनिंग करून घ्यायची आणि इथं पण लाईनिंग करून घ्यायची. आणि हा पूर्ण जसा पाठीचा भाग आहे तसा हा पूर्ण आखून घ्यायचा आहे. हा झालेला आहे आखून पूर्ण भाग असा. तर आता पुढचा गळा पुढचा किती आहे तो बघायचा. हे बघा असा गळ्याचं माप घ्यायचं आहे. असं सरळ टेप नाही पकडायचा. सरळ पकडल्यानंतर गळा जास्त खाली येतो. असं क्रॉस बघायचा. असं 6 आहे तर 6.5 घेऊयात. 1/2 इंच जास्त. हे बघा 1/2 इंच असं आता मार्जिन करून घेतलेली 1/2 इंच. आणि हा आहे तो मोंड्याचा भाग आहे. हा मोंड्याचा भाग आहे. तर इथं आपण पहिलं किती 6 इंच मोंडा घातलेला आहे आणि इथं पण 6 इंचच. जसं 6 इंचचा मोंडा आहे तो शेप द्यायचा आहे इथं असं ब्लाऊजला. आणि आता पुढच्या भागासाठी पहिला भाग 1.5चा होता 1.5वर आहे ना. तर आता इथं 1 इंचवरच घ्यायचा. 1/2 इंच कमी करायचा कारण पुढचा मोंडा खोल आकार येतो त्याच्यासाठी. म्हणून हा इथं 1/2 इंच आणि हा इथे शेप असा हा वरचा आहे. हा पाठीमागचा भाग आहे. हा भाग पुढचा आहे. तर हा गळ्याला पण असं इथं 1/2 इंचवर असं शेप द्यायचा ब्लाऊजला. हा आकार द्यायचा 1/2 इंच. आणि असं झाल्यानंतर हे बघा असं झाल्यानंतर हा पूर्ण झालेला आहे पुढचा भाग आपण. आणि आता प्रिन्स कटसाठी इकडच्या साईडने 3 इंचवर घ्यायचं आहे. 3 इंच आणि प्रिन्स कटच्या टक्ससाठी 4 इंचवर घ्यायचं. कुठलाही ब्लाऊज असो मोठा छोटा. तर इथं काजी बटनच्या साईडला 3 इंच येणार. इथं हा 4चा टक्स येणार. असं जोडून घ्यायचा. आणि मुंड्यामध्ये इथं आपण घेऊया 1/2 इंच. आणि हा 1/2 इंचचा मोंड्यातला जो मी 1/2 इंच टाकलेला आहे तो 1/2 इंच आणि इकडचा 4 इंचचा जो टक्स आहे
तो असा आपण जॉईंट करून घेऊया. हा झाला जॉईंट. हे झालेले असं बेसिक आपलं प्रिन्स कटचं माप टाकून. आणि आता मेन माप आहे ते इथं 2 इंच टाकायचं आहे, कारण प्रिन्स कटचा पूर्ण आकार इथल्या टक्सवरच असतो. आणि हा जो भाग आहे ब्लाऊजचा तो थोडासा अर्धा इंच वाढेल. इकडच्या साईडने थोडंसं नॉर्मली वाढवायचं. हे थोडंसं असं घेऊन हा सरळच येणार. आणि इथं पण असं थोडंसं क्रॉस वरती वाढवायचं आहे. आणि इथं पण थोडंसं नॉर्मली थोडं अर्धा इंच जास्त घ्यायचं आहे. आणि हा जो मी तुम्हाला दाखवला 2 इंचचा माप, हे फक्त प्रिन्स कटची एकदम फिनिशिंग व्यवस्थित बसते, ब्लाऊज व्यवस्थित बसतो. तर हा आकार अशा शेपमध्ये घ्यायचा आहे. हे बघा असं पूर्ण असं राऊंड आल्यानंतर थोडंसं क्रॉस करायचं आहे. हा झालेली आपलं प्रिन्स कटचं माप टाकून. कपडा मागं पुढे नाही झाला पाहिजे, कारण माप चुकीचं येत नव्हतं. आणि हा झालेला आहे प्रिन्स कटचा आपला माप टाकून. तुम्हाला मी आता कटिंग करून दाखवते. आपण बघूया कटिंग. हे झालेले माप. हे असा पूर्ण भाग आहे प्रिन्स कटचा. हा पाठीवरचा भाग आहे, मागचा भाग दाखवला तुम्हाला. आणि हा असा गळा कट करून घ्यायचा. हा जॉईंट इथून कट करून घ्यायचा. हा प्रिन्स कटचा भाग कट करून असं घ्यायचा. दुसरा भाग नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघा. तर हा झालेला आहे आपला बघा कंप्लीट भाग ब्लाऊजचा पूर्ण कट करून. फक्त आता बाही राहिलेली ब्लाऊजचे. हे बघा, हे असं आहे प्रिन्स कटची कटिंग. कारण हा इथून असा जोडला जाणार आहे. आणि हा इथला जो राऊंड आहे तो असा एकदम परफेक्ट म्हणजे प्रिन्स कट येतो. म्हणून हे 2 इंचचं माप असतं एक्स्ट्रा इथं घेतलेलं. आणि असं झालेलं आहे आपला रेडी ब्लाऊज. म्हणजे कटिंग रेडी झालेली, ब्लाऊज नाही रेडी झाला. आता ब्लाऊज शिवल्यानंतर होणार आहे.